संगमेश्वर माभळे पुनर्वसनमधील झिमाजी पाताडे यांच्या घराजवळ वर्षभरापूर्वी बांधलेला छोटा पूल खचला असून एकूणच बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। माभळे येथील झिमाजी पाताडे यांच्या घराजवळ सन 2022-23 मध्ये जिल्हा वार्षिक नियोजनमधून या पुलासाठी 10 लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला। या पुलाचे भूमिपूजन तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद सदस्य माधवी गीते यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन करण्यात आले। या कामाचा ठेका लक्ष्मण यल्लप्पा दांडेकर यांनी घेतला होता। येथील ग्रामस्थांच्या सांगण्यानुसार या कॉजवेचे काम घाई गडबडीत जेमतेम 2 महिन्यात पूर्ण करण्यात आल्यानेच हा कॉजवे खचला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। हा कॉजवे लोकार्पण होण्यापूर्वीच खचल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे। 10 तारखेला नोव्हेंबरच्या डिसेंबर गेल्या डिसेंबरला कंप्लीट झाला, मला वाटतं 15-20 पर्यंत। 1-2 महिने की 3 महिन्यात किती महिने वापरले? 2 महिने कुठले 2 महिने कुठलं महिन्यात केला नाही। कोण इथं बघायला नाही आलं, बघायला कोण कोण टिकेचा होता? दांडेकर बोर्ड आहे, काय बोर्ड आहे ना, हाय बोर्ड आरलाय पूर्ण जवळ सगळं आरलेलं ऑफिस पण मास्टर दिले आम्ही आरले जवळ ते बाजूला सगळं ते तिथे पण मास्टर दिले दीपक मग बघून कोण गेलं नाही? नाही, कोण नाही आलेलं। मग सरपंच वगैरे कोण? कोणच नाही। मग ग्रामस्थांनी कुठे आवाज उठवला नाही त्याच्यावरती किंवा काम बरोबर नाही किंवा काय ते ऐकत नाही? म्हणजे कोण ऐकत नाही? ठेकेदार ऐकत नाही की कोण ऐकत नाही? पण कामदार कामदार समजा ठेकेदार कामदार कुठले होते? इथले होते? वाडीतले पण होते आणि कसब्यासाठी तिकडचे हां. ही कधी माती टाकली होती? ही माती केव्हा टाकली होती? ती परवाच आता इकडे तुमची गाडी येते मोठी कोणाची? गाडी नाही, टू मग व्हीलर माती टाकली म्हणून म्हटलं। माती मध्ये दबलेला ना तो। अच्छा, तसाच आवाज हो, कोण अधिकारी येतील ना, नाही तर काय म्हणतील नाही बरोबर आहे तो। नाही, हे कसं गाड्यावर येतात ना, म्हणून ते माती टाकतात। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।